यानंतर पाहणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नागपूरमधील देवगिरी बंगल्याची डागडुजी बंद, कंत्राटदारांना थकीत बिलांची रक्कम न मिळाल्याने कामांवरती बहिष्कार, हिवाळी अधिवेशनासाठी सुरू असलेली सर्व कामं सलग दुसऱ्या दिवशी ठप्प। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या ट्रस्टवरती नवीन नेमणुका, लवकरच नवीन ट्रस्टच्या मीटिंगनंतर स्मारकाचं काम पुन्हा सुरू होणार। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं काम 2027 पर्यंत पूर्ण करू, त्यानंतर जनतेसाठी खुलं करणार असंही आश्वासन। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी जानेवारीमध्ये होणार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही घोषणा। उमेदवारांची 6 ते 10 जानेवारी दरम्यान नवी मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये शारीरिक चाचणी घेण्यात येणार। सीईटी प्रवेश परीक्षा यंदा 24 मार्च पासून सुरू होणार। सीईटी परीक्षा 17 मे पर्यंत चालणार। पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश परीक्षा देखील मार्च ते मे दरम्यान होणार। वर्षातून 2 वेळा शिक्षक पात्रता परीक्षा होणार। पुढील 2 वर्ष प्रत्येकी 2 याप्रमाणे 4 परीक्षा घेतल्या जाण्याची दाट शक्यता। उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजिलॉकरची सुविधा देखील दिली जाणार। कामगार कायद्यामध्ये सुधारणांना मंजुरी, 1 वर्षाच्या नोकरीनंतर निश्चित मदतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळणार। धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी 100% आरोग्य सुविधा, महिलांना समान वेतन आणि आदर मिळेल। मंत्री मनसुख मांडविया यांची ही माहिती। एसटी महामंडळाकडून चालक आणि वाहकांच्या ओव्हरटाईम भत्त्यामध्ये बदल, ओव्हरटाईम देताना कमी मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल। या संदर्भातील परिपत्रक सर्व विभाग नियंत्रकांना जारी। ठाण्यातील घोडबंदर घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना बंदी, गायमुख नीरा केंद्र ते फाउंटन हॉटेलपर्यंत रस्ते दुरुस्तीचं काम केलं जाईल। बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। हार्बर रेल्वे मार्गावर आज रात्री 12 तासांचा ब्लॉकमुळे बेलापूर पनवेल लोकल सेवा उपलब्ध नाही। सीएसएमटी पनवेल आणि सीएसएमटी वडाळा लोकलही रद्द। मुंबईमधील पॉट टॅक्सी प्रकल्प नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डशी जोडली जाणार। बीकेसी ते कुर्ला दरम्यान या प्रकल्पासाठी जागा निश्चित। मुंबईमध्ये पॉट टॅक्सीचे जाळे उभारण्याचे सर्वेक्षण सध्या सुरू। ठाण्यातील सेंट्रल मैदान या ठिकाणी इंडोर क्रिकेट अकॅडमीचं उद्घाटन, एमसी अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते उद्घाटन। स्पोर्टिंग क्लब कमिटी नव्यानं बांधण्यात आलेल्या ड्रेसिंग रूमचं करणार उद्घाटन। तर आता याच ठिकाणी एका शेडवरती तोडक कारवाईही करण्यात आलेली। म्हाडाच्या एकल इमारतीच्या पुनर्विकासास यापुढे बंदी घालण्यात आलेली आहे। म्हाडाचे 114 अभिन्यास असून 56 वसाहती आहे। रहिवाशांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने एकत्रित पुनर्विकास व्हावा, या दिशेनेच यापुढे म्हाडा प्रयत्न करणार असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सडकोतर्फे 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर, आज दुपारपासून अर्ज करता येणार होते। पसंतीची सदनिका निवडण्याची अर्जदारांना प्रथमच संधी मिळाली। मराठी महानगरपालिका शाळांची पटसंख्या ही गेल्या 15 वर्षात 70% कमी, शाळेत शिक्षणाचा स्तर खालावलाय। भविष्यात महानगरपालिकेचा स्तर इतर शाळेप्रमाणे करू, अमित साटम यांची माहिती। मुंबईसह राज्यातील तापमानात चढउतार, अनेक भागात सरासरीपेक्षा कमी किमान तापमानाची नोंद। कुलाबा केंद्रात 22.4 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। पुण्याच्या सिंहगड परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात येणार। पुणे ग्रँड चॅलेंज दूर सायकलिंग स्पर्धेसाठी वाहतुकीत बदल केला जाईल। जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भातले आदेश जारी। मध्य प्रदेशातील उमरती गावामध्ये बेकायदेशीर शस्त्र निर्माण करणाऱ्या कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा। बेकायदेशीर शस्त्र उत्पादन करणारा कारखाना पुणे पोलिसांकडून उद्ध्वस्त। या प्रकरणी 47 जणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात।